कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्या भावाचं झालं हळदी कुंकू. सर्व काकींनी मिळून हळदी कुंकूच्या रीती पार पाडल्या. मम्मीने पण दोघांना ओवाळून घेतलं. तसे माझे मम्मी पप्पा आणि घरातील सर्व मंडळी खूप जास्त खुश होते. मग होणाऱ्या वहिनीने अरे नाही आता तर हळदी कुंकू झालं म्हणजे झाली वहिनी. मग वहिनीने सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. इथे आमची सर्वात मोठी वहिनी बघा नवरोबाची कशी लाड करते. आणि मला नंतर समजलं ती ज्या रुमाल आणि भाईच्या हाताचं कुंकू पुसत आहे ना तो रुमाल माझा. थोड्याच वेळात फरसाण आणि पेढा खाल्ला आणि थंड पिलं. नंतर गेलो जेवायला. इथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन होते आणि जेवण तर एकच नंबर बनवलं होतं. जेवण करून मांडवात गेले तेव्हा बघते तर काय इकडे फोटोशूट चालू होते. फोटोग्राफर त्यांना असे एक एक पोज सांगत होते. ते बघून आमच्याकडच्या छोट्या मुलींचा हसूच आवरत नव्हतं. नवीन कपलचे फोटोशूट चालू असू द्या तोपर्यंत आम्ही महिला मंडळ गप्पा गोष्टी करतो. तेवढ्यात आमची भेट झाली रोशन रावतेच्या बायकोसोबत. तिच्यासोबत पण मम्मी आणि आईने फोटोशूट करून घेतले आणि नंतर बारी होती भाई आणि वहिनी सोबत फोटोशूटची. चला संध्याकाळ झाली होती, वेळ होती निघायची. मग तिथल्या सर्वांना केलं टाटा बाय बाय, लवकर भेटूयात असं सांगून आम्ही आलो घरी. रात्रीचं जेवण पण आमच्या घरीच होतं म्हणूनच जेवणाची तयारी ते महिला मंडळ करत होती. भाजी बनवायचं काम ताईला दिलं होतं म्हणून मी मदत करायला गेली होती. कितीही थंडी असली तरी थंड प्यायचं काही विसरणार नाही. थंड वगैरे पिलं आणि बसलो जेवायला. आजच्यासाठी इतकंच. उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय.